क्रिमिनल अँगलचा तपास करून गुन्हा दाखल का करत नाही तसा सवाल रोहित पवारांनी केला। तर अजितदादांचा घातपात आहे का हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं। घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्याच्या दृष्टीनं तपास सुरू असल्याचं सीआयडीनं म्हटलं आहे। अजित पवारांचा घातपात झाला का हा तपासाचा उद्देश असल्याचं सीआयडीनं सांगितलंय। अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या सीआयडीनं पुण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। अजितदादांचा घातपात आहे का, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, हे तपासाचे उद्देश आहेत असं सीआयडीनं सांगितलंय। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत। या तपासात या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का। म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। अजितदादांच्या अपघाताबद्दल सीआयडीनं आणखी काय म्हटलंय पाहूयात। अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे। अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं सीआयडी तपास करतंय। केंद्रातल्या अनेक संस्था तपासामध्ये सहकार्य करतायत। एआयबीशी सीआयडीचा सातत्यानं समन्वय सुरू आहे। एआयबीचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष सीआयडी तपासादरम्यान लक्षात घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारनं तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलाय। घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करेल असं सीआयडीनं म्हटलंय। आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब, तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली। प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी हा जो डीजीसीएचा रिपोर्ट आहे या रिपोर्ट बद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्ट बद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय। तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही। ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं, आणि पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, डीजीसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे, आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली। म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे डीजीसीए तिथं स्वीकारतंय। डीजीसीएला कोणतरी वाचवतंय, व्हीएसआरला कोणतरी वाचवतंय, आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत। पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे सीआयडीवर पण आहे का? का साधा आमचा एफआयआर जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठेही प्रेशर शिवाय होत नसतं। आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, 1-on-1 लेवलला, त्यांचं मत आलं एफआयआर व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या। आणि आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे, मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही।